मोलमजुरीतून मिळवलेले 2 दिवसाचे पैसे वाढदिवसाच्या दिवशी दिला विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा अनोखा नजराणा। तर ही बातमी आहे मलकापूर तालुक्यातील भाटगणी गावातील एकनाथ जाधव या होतकरू तरुणाची। पैसे नसतानाही माणूस श्रीमंत असू शकतो, भावनेने, मनाने आणि कृतीने। जेव्हा समाजात अनेक जण आपल्या वाढदिवसावर हजार रुपये खर्च करून पार्टी आणि दिखावा करतात, तेव्हा एक सामान्य मोलमजूर आपल्या 2 दिवसाच्या मजुरीतून घेतलेला ज्ञानाचा निर्णय समाजाला नवी दिशा दाखवणारा ठरतो। मलकापूर तालुक्यातील भाटगणी गावातील रहिवासी एकनाथ जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक समाज प्रेरक उपक्रम राबवला। त्यांनी स्वतःच्या खर्चाने जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळा भाटगणी येथील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटून आपल्या वाढदिवसाचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकला। एकनाथ जाधव हे सध्या मलकापूर येथील एका मॉलमध्ये केवळ 250 रुपये रोजाने मजुरी करतात। आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी कोणतीही तक्रार न करता उलट घेण्यापेक्षा देण्यातच खरा आनंद असतो या भावनेतून ही प्रेरणादायी कृती केली। आपल्या वाढदिवसावर केक किंवा उत्सव साजरा करण्याऐवजी त्यांनी 2 दिवसाचे कमवलेले पैसे बाजूला ठेवून त्या रकमेतील शालेय साहित्य खरेदी केले। हे साहित्य भाटगणी येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना आपल्या हाताने वाटले। एकनाथांचा हा छोटासा पण अंतःकरणावर खोलवर जाणारा उपक्रम सध्या गावातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरला आहे। एका मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीने दिलेला हा ज्ञानाचा नजराणा समाजात देणगी म्हणजे काय याचा खरा अर्थ उलगडून दाखवतोय। शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी एकनाथ यांचे मनपूर्वक आभार मानत त्यांना शुभेच्छा दिल्या। हे कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहेत अशा शब्दात त्यांचे कौतुक होत आहे। आपल्या थोडक्या उत्पन्नातूनही मोठं काम करता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे एकनाथ जाधव। त्यांचा हा उपक्रम समाजात एक नवा आदर्श निर्माण करणारा ठरतो आहे।